श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराज यांचं हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला चौथा अभंग होता, त्यातल्या पहिल्या 2 ओळीवर आपलं प्रवचन झालं. उरलेल्या 3 ओळीवर आज आपलं प्रवचन होईल. तेव्हा आधी आपण हा अभंग म्हणूया. जे जे दिसे दृष्टी ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तया विण ठावरिता कोठे. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंतासी अंत पाहता नाही. आदि मध्य अंत अवघा हरी एक, आदि मध्य अंत अवघा हरी एक. एकाचे अनेक हरी करी, एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही. एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत. एक एक शब्द असा सुंदर मोत्यासारखा. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. गूढ सांगतात, गुह्य ज्ञान सांगतात, वैष्णवांचं गुह्य सांगतात. अनंतासी अंत पाहता नाही. वैष्णवांचं गुह्य काय आहे? आमचे महाराज सांगतात, एक कथा सांगितली त्याने की भगवान श्रीकृष्ण वैष्णवांचं गुह्य सांगण्यासाठी ती कथा सांगतायत की भगवान श्रीकृष्ण आपले अवतार कार्य संपवलं त्याने आणि निजधामाला म्हणजे वैकुंठाला जाण्याच्या तयारीला लागले म्हणा. तेव्हा सर्व देव स्वर्गातून भगवान श्रीकृष्णाच्या जवळ आले आणि ते म्हणायला लागले की जाताना म्हणले तुम्ही वैकुंठाला जाल तर जाता जाता सर्व लोक लागतात. चतुर्दश भुवन ब्रह्मांड वरती म्हणले पृथ्वीच्या वर भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक वगैरे असे 14 भुवन, वरती 7 असे भुवन आहेत. ते म्हणले त्या त्या भुवनातले देव सर्व अगदी ब्रह्मलोकापासून तिथे आले आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की आमच्या एकेका भुवनाला तुम्ही भेट द्या. असं भक्त मंडळी म्हणतात, सद्गुरू आमच्या घरी या तुम्ही. तसं म्हणाले त्यांनी सांगितलं की आमच्या घरी या, आमच्या लोकाला तुम्ही भेट द्या, जाता जाता भेट द्या, अशी त्यांनी विनंती केली. त्या देवतांना वाटलं की वैकुंठ म्हणजे तिकडे स्थान आहे, तिथे भगवान जाणार आहेत असं त्यांना वाटलं. पण सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही, असं त्या भगवंताचं वर्णन केलं. त्याला जाणं येणं कुठे आहे? त्याला वाटलं की या 14 भुवन ब्रह्मांडाच्या वरती तो वैकुंठ लोक आहे, तिथे भगवान जातील आणि म्हणून ते म्हणले की आमचं जाता जाता आमच्या वाटेत आमचं लोक पडतात, इथे म्हणले तुम्ही या. तेव्हा भगवंताच्या निघण्याच्या वेळी सर्व वाट पाहत बसले. पण शेवटी म्हणले असा चमत्कार घडला की त्या मायावी हरीने काय केलं. मायावी म्हणजे मायेसहित असलेला हरी म्हणजे श्रीहरी. मायावी श्रीहरीने आपल्या सगुण मनुष्य देहधारी अवतार स्वरूप, सगुण मनुष्य देहधारी अवतार स्वरूप त्यांनी काय केलं, आपल्या निर्गुण निराकार स्वरूपात, सगुण स्वरूप निर्गुण निराकार स्वरूपात वैकुंठात कधी नेलंय कोणाच कळलं नाही. देव पाहत बसले म्हणा की आता येतात मग येत आहेत. पण त्यांनी आपलं सगुण साकार अवतार स्वरूप
आपल्या निर्गुण निराकार स्वरूपात वैकुंठात कधी नेलंय कोणाला कळलं नाही. म्हणजे वैकुंठ म्हणजे काय? हा वैकुंठ म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप. त्या निर्गुण निराकार स्वरूपात त्यांनी कधी नेलंय कोणाला कळलं नाही. आणि सर्व देव असं आश्चर्यचकित होऊन बघत बसले आणि त्यांना लाज वाटली आणि शर्मेने माना खाली घालून आपापल्या लोकांना ते निघून गेले. म्हणाले हेच श्रीहरीच्या भक्तांचं गुह्य आहे असं महाराज सांगतात. आता याच्यात काय गुह्य आहे कोणाला कळत नाही. की श्रीहरीने सगुण साकार देह आपल्या निर्गुण निराकार स्वरूपात विलीन करून टाकला. मग याच्यात गुह्य काय? सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही, असं त्याचं वर्णन केलं. तो म्हणले जाणार कुठे? म्हणाल वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. अरे तुझ्या हृदयात जो देव आहे ना, तो म्हणाले तोच तो व्यापक आहे, सर्व व्यापक आहे. नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येतना जात काही. सदा तो संचलेला आहे म्हणजे सर्व, त्याला येणंही नाही जाणंही नाही, तो येत जात नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण येत जात नाही म्हणा, ते आपल्या निर्गुण स्वरूपात जिथे होते तिथेच राहिले. आणि त्याच्यामुळे ते कुठे जाताना कोणाला दिसलेच नाही त्या देवांना. आणि म्हणून महाराज सांगतात की हेच तर श्रीहरीच्या भक्तांचं गुह्य आहे. म्हणाले काय गुह्य आहे? सदा संचला येतना जात काही, तयावीन कोठे रिता ठाव नाही. ते त्यांना म्हणले हे गुह्य जे आहे श्रीहरीच्या भक्तांचं गुह्य, ते त्यांना सद्गुरूंनी प्राप्त, सद्गुरु कृपेने प्राप्त. हे गुह्य जे आहे म्हणाले, सद्गुरूची कृपा झाली की त्यांना हे गुह्य प्राप्त होतो. आणि मग त्यांना कळतं की भगवान श्रीकृष्ण गेले म्हणजे कुठे गेले, सद्गुरु कृपेनेच प्राप्त होत. त्यांच्या श्रीहरीच्या ठिकाणी जो एकांत घडतो, महाराज सांगतात म्हणजे भक्तांचा श्रीहरीच्या ठिकाणी जो एकांत घडतो, एकांत, त्या एकांतातच मोक्ष असतो. मला कोणीतरी आम्हाला म्हणाला की हा एकटं वाटतं. आता एकटेपणा आणि एकांत यात काय फरक आहे? तसं बरोबर पाहता एकटेपणा आणि एकांत याच्यात काहीच फरक नाही. एकटा आहे म्हणजे तो दुसरा कोणी नाहीये, तो एकटा आहे. आणि एकांत म्हणजे तिथेही दुसरा कोणी नाही म्हणजे तो एकटा. मग ते दोन्ही तर सारखंच आहे. बरोबर बघता असं दिसतं का दोन्ही सारखंच आहे. मग तू काय म्हणतो एकटेपणाचा तुला त्रास होतो, आणि एकांत म्हणजे तो आनंद आहे म्हणून. काय एकांतात एवढा आनंद आहे काय विचार. मग तुला आनंद का होत नाही? तुला एकटेपणा जाणवतो. तर म्हणले हे गुह्य सांगितलं की मोक्षाचा एकांत तो मुक्त होतो सर्व याच्यात, आणि त्या मोक्षाच्या एकांतामध्ये तो त्या एकांतामध्ये सद्गुरू आणि तो बाकी सर्व संसाराचा लय होतो. हा देह असतानाच म्हणले बाकी सर्व संसाराचा लय होतो. आमचे महाराज सांगायचे म्हणजे मुक्ती म्हणजे काय आणि बद्ध म्हणजे काय आणि मुक्त म्हणजे काय. बद्ध म्हणजे काय आणि मुक्त म्हणजे काय? म्हणजे हे शरीर असतानाच, या शरीरातच जेव्हा असा अनुभव येतो की मीच आहे, मीच एक आहे, बाकी हे सृष्टी काही नाहीच आहे म्हणाले, कोणीच नाही आहे या सृष्टीत, दुसरं कोणीच नाही, बस मीच मी आहे असा त्याला अनुभव येतो. त्याला एकांत, त्याला मोक्षाचा एकांत म्हणतात. त्यालाच वैष्णवाचं गुह्य म्हणतात. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, तेव्हा त्यालाच वैष्णवाचं गुह्य काय? तर एकांत कधी होतो?
तर म्हणाले सर्व संसाराचा लय होतो आणि तो एकटाच उरतो. पण तो एकटा नसतो, सद्गुरू तिथे असतो आणि सद्गुरूंशी तो एकांतात बोलत असतो. सद्गुरू तिथे असल्यामुळे तो एकांतात असतो. त्याला मोक्षाचा एकांत असं म्हणतो. कारण सर्व सृष्टी गेली, दृष्टीपुढे फक्त सद्गुरूच आहेत. सद्गुरू आहे आणि मी आहे असं एवढंच असतं त्याच. म्हणजे त्याला एकांत असं म्हणतात. आणि एकटा आणि एकांतामध्ये काय फरक आहे? इथे सद्गुरू नाही तर मग तो एकटा. तर त्यांना आम्ही म्हटलं सद्गुरू आहे, आपल्या समोर सद्गुरू आहेत, ते आपल्याशी बोलतायत, ते आपल्याशी ते प्रवचनात बोलतात, त्यांचं आपण आठवण करायची, त्यांच्या रूपाची आठवण, त्यांच्या ज्ञानाची आठवण, त्यांच्या प्रेमाची आठवण करायची. एवढं झालं की झालं एकांत. आणि ही जर आठवण नसेल तर झाला एकटेपणा. एवढं म्हणले त्याच्यात फरक आहे, बाकी बाह्यता काहीच फरक नाही. आणि हे गुह्य, यालाच वैष्णवांचे गुह्य असं म्हणतात. आणि हे गुह्य सद्गुरु कृपेने प्राप्त होतं म्हणतात. हे भक्तांच्या श्रीहरीच्या ठिकाणी घडणाऱ्या एकांतात त्यांचा मोक्ष आहे. भक्तांचा मोक्ष कुठे आहे? श्रीहरीच्या ठिकाणी घडणाऱ्या एकांतात त्यांचा मोक्ष आहे. मग एकांत कधी होतो? जेव्हा ते सद्गुरूशी बोलत असतात. पुढे आम्हाला फोन करतात. मगाशी किरण मुळे यांनी आम्हाला फोन केला, बराच वेळा आम्ही बोलत होतो. असे सर्व भक्त आम्हाला फोन करत असतात. मग जेव्हा ते फोन करतात आणि आमचं आणि त्यांचं बोलणं चालू असतं, किती सोपं आहे मोक्ष. तेव्हा त्यांना मोक्ष मिळाला, कारण ते आमच्याशी बोलतायत. म्हणजे त्यावेळेला त्यांचं सृष्टीचं भान गेलं. सृष्टी नाही, ते एकांतात आहे, सद्गुरू आणि ते बोलतायत. त्यावेळी सृष्टी त्यांच्या ठिकाणी येणारच नाही. आणि यालाच मोक्ष म्हणतात, यालाच एकांत म्हणतात. किती वैष्णवांचे गुह्य किती सोपं आहे. सद्गुरूंच्या मुळे म्हणाले हे एकांत आणि हे वैष्णवांचं गुह्य आणि हा मोक्ष हे किती सोपं झालं. म्हणून सांगतात श्रीहरीच्या ठिकाणी घडणाऱ्या एकांतात त्यांचा मोक्ष असतो. बरं, सद्गुरू समोर नाही आहेत, सद्गुरूंचा फोटो आहे, सद्गुरूंचं ज्ञान आठवत आहे, सद्गुरूंचा फोटो आपल्या समोर आहे, तरी तो एकांत झालाच म्हणाले. कारण ते नेहमी आपल्या बरोबर आहेतच. काय तेव्हा यालाच वैष्णवांचे गुह्य, मोक्षाचा एकांत असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि त्याचा अनुभव ते स्वतःच ठिकाणी घेतात. मोक्ष म्हणजे कुठे वैकुंठ वगैरे तिकडे जाण्याची गरज नाही वाटत. असा एकांत झाला, हेच वैष्णवाचं गुह्य. यालाच मोक्ष असं म्हणतात. आणि तो देह असतानाच तो मोक्ष प्राप्त होतो, हेच वैष्णवाचे गुह्य आहे. तेव्हा अवधूत महाराजांनी आमच्या जे सांगितलेल्या कथेचं रहस्य जाणून घेतलं पाहिजे. वैष्णवाचं गुह्य म्हणजे मोक्षाचा एकांत. आता हे रहस्य जाणण्यासाठी आधी योगी, तपस्वी, पुण्यवान लोक कोणत्या मार्गाने जातात ते बघितलं पाहिजे. पुराणात लिहिलेलं आहे म्हणाले, हे 14 भुवनांचं ब्रह्मांड आहे. यात खाली 7 पाताळ आहेत, 7 पाताळ, आणि वरती 7 ऊर्ध्व लोक आहेत. भूलोक, भुवरलोक, जनलोक, तपोलोक, मरलोक, असे ब्रह्मलोक, असे बरेच वरती 7 लोक आहेत. आणि शेवटचा ब्रह्मलोक आहे, किंवा त्याला सत्यलोक असं म्हणतात. तिथे ब्रह्मदेव राहतात. जे योगी तपस्वी लोक असतात ते आपल्या तपश्चर्याच्या बळाने वरचे लोक प्राप्त करून घेतात. कारण वरच्या लोकांमध्ये जास्तीत जास्त सुख असतं आणि त्याचं आयुष्यही तेवढं जास्त असतं. त्याच्यामुळे ते श्रेष्ठ लोकात जातात. जे खूप तपश्चर्यावान, सगळ्यात जास्त तपश्चर्यावान असतात ते ब्रह्मलोकात जातात. कारण ब्रह्मलोकात आयुष्य सगळ्यात जास्त आहे आणि सुख सगळ्यात जास्त आहे.
तेव्हा म्हणले या प्रत्येक लोकांच्या देवता असतात. त्या मनुष्याला त्याचं मृत्यू झाल्यानंतर त्याला घेऊन जातात वरती, त्या लोकात घेऊन जातात. आणि प्रलयाच्या जेव्हा प्रलय होतो तेव्हा म्हणले संपूर्ण हे सगळेच लोक हे त्या प्रलयात बुडून जातात. सर्व लोक नाश पावतात. हे चतुर्दश भुवन ब्रह्मांड याचा नाश होतो. आणि इथं राहणारे जे पुण्यवान जीव आहेत, देव आहेत, देवता आहेत, हे सर्व मृत्यू पावतात. कारण हे सर्व लोक नाशवान आहेत. प्रलयामध्ये सगळं नाश होतो. परंतु भगवंताचा जो अवतार असतो किंवा संत सत्पुरुष सद्गुरू भगवंताचे अवतार ते कोणत्याही लोकात जात नाही म्हणा. या चतुर्दश भुवन ब्रह्मांडात अगदी ब्रह्मलोकात सुद्धा ते जाण्याचं जात नाहीत म्हणा. मग ते कुठे जातात? ते अगदी वैकुंठ लोक पण आहे, पण तिथेही ते जात नाही म्हणाले. त्यांचा वैकुंठ लोक वेगळा असतो ना. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत त्या एकांतातच ते राहतात. सदा संचला येतना जात काही, तयाविण कोठे रिता ठाव नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्यांनी अवतार घेतला म्हणजे काय, तसं पाण्यापासून बर्फ होतो. फ्रीज मध्ये आपण पाणी ठेवलं त्याचा बर्फ होतो, आणि बर्फ म्हणजे पाणीच, पण तो दिसतो. बर्फ हा काहीतरी आकार दिसतो, पाण्याला काही आकार नाही. पाणी तेरा रंग कैसा है जिसमें मिलाया वैसा. तसं म्हणले बर्फाला आकार असतो म्हणून तो साकार आहे. जसा पाण्यापासून बर्फ होतो आणि परत बर्फाचं पाणी होतं तो वितळल्यावर, असं म्हणले निर्गुणातून सगुण भगवान अवतार घेतात, सगुण साकार होतात, आणि परत सगुण साकारातून ते निर्गुण निराकारात तेवढेच सहजतेने जातात. तिथल्या तिथेच ते एकरूप होतात. तेव्हा आपल्या सगुण साकार रूपामध्ये भगवान एवढ्या सहजतेने जातात. त्यांचं शरीर निर्गुण निराकारात एकरूप करून घेतात. हेच म्हणलेले त्या भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं रहस्य आहे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तर लोकांमध्ये काय संभ्रम आहे म्हणा. म्हणजे असं कसं खरंच ते झालं का हो? तर भक्त मंडळींना विचारलं, ते म्हणतात तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठाला गेले. त्यांनीच लिहिलंय म्हणले त्यांच्या अभंगात. असं विमान आलं, गरुड दिसला, आणि मग तुकाराम महाराजांना त्यांनी त्या विमानात बसवलं, आणि तुकाराम महाराज आम्ही जातो आमच्या गावा म्हणून अभंग म्हणत गेले म्हणा. असं पण लोकांना, हे बुद्धिमान लोकांना हे काही जमत नाही म्हणत. बात कुछ हजम नाही होत असं म्हणतात. जे नास्तिक लोक आहेत ते काय म्हणतात, काही लोक म्हणतात की ते त्यांनी म्हणाले, काही लोक ते एवढं आत्महत्या केली म्हणतात. मग काय म्हणतात, ते नदीमध्ये त्यांनी उडी घेतली म्हटलं आणि ते तिकडे येतात. तेव्हा म्हणले असं हे कोडं आहे म्हणले. तर आमच्या महाराजांनी कोडं सोडवलं. महाराज काय म्हणतात, कोड्याची उकल केली. ते म्हणतात तुकाराम महाराज हे पंचमहाभूतात, त्यांचं शरीर आहे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. तर म्हणले एक एक महाभूत त्यांनी आपलं त्या महाभूतात, शरीरातलं एक महाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, एकेका महाभूतात, हे पंचमहाभूतात एक पृथ्वी तत्वात पृथ्वी तत्व एकरूप केलं, जलतत्वात जल तत्व एकरूप केलं. आपल्या देहातलं पृथ्वी आप तेज तत्वात तेज विलीन केलं, वायू तत्वात वायू विलीन केला, आपल्या शरीरांतर्गत वायू तो वायू तत्वात विलीन केला.
आणि आकाश, शरीरांतर्गत जे आकाश आहे ते म्हणले आकाश तत्वात विलीन केलं असं महाराज सांगितलं. आणि म्हणून त्यांचं शरीर कोणाला दिसलं नाही म्हणाले. सर्व लोक, कितीतरी लोक तिथे होते आणि ते बघत होते, पण त्यांचं शरीर दिसलं नाही, कारण त्यांनी लय हा भूतलय, ज्याला भूतलय असं म्हणतात, त्या भूतलय केला त्यांनी. आणि ते त्यांचा आत्मा परमात्म्यात सहज विलीन झाला. जसं म्हणले सागरामध्ये एक घट भरून ठेवला, पूर्ण सागराच्या पाण्याने भरला आणि सागरात ठेवला, आणि काही वेळात तो फुटला तर काय होईल म्हणाले, त्याच्या आतलं पाणी कुठे जाईल? त्याचं आतलं पाणी कुठे जाणार नाही, तिथल्या तिथेच राहील म्हणले. घट फुटला की जिथे ते पाणी होतं समुद्रात तिथेच राहील, तिथे सहज एकरूप होऊन जाईल त्या समुद्राच्या पाण्याशी, त्याला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे ते कुठे गेलं पाणी घटातलं हे कोणालाच कळत नाही म्हणा. आणि म्हणून तुकाराम महाराज कुठे गेले कोणाला कळलं नाही, भगवान श्रीकृष्ण कुठे गेले कोणाला कळलं नाही, संत सत्पुरुष अवतारी पुरुष सद्गुरू हे कुठे जातात हे कळत नाही लोकांना, ते कुठेच जात नाही म्हणत, ते आपल्या व्यापक स्वरूपात जिथल्या तिथेच विलीन होऊन जातात. तेव्हा अभक्त सांगतात की त्यांनी नदीमध्ये हे केलं, भाविक म्हणतात की वैकुंठाहून त्यांना विमान घ्यायला आलं. पण खरं म्हणजे वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत ते आपल्या एकांतात घेत, आणि त्यांचा देह त्या पंचत्वात, म्हणून असं म्हण आहे ना, पंचत्वात विलीन झाला. म्हणजे काय? पंचतत्वात विलीन झाला तो, असं म्हणतात देह. हे वैष्णवांचं गुह्य रहस्य आहे, त्याच्यामुळे कोणाला माहितीच नाही. आणि म्हणून अनेक तर्क लावतात आपल्या बुद्धीने काहीतरी. म्हणून हे वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, वैष्णवांचे गुह्य रहस्य फक्त भक्तांनाच प्राप्त होतं आणि ते सद्गुरु कृपेनेच प्राप्त होतं. शिष्य ज्यावेळी सद्गुरूचा पूर्णपणे सद्गुरूचा होऊन राहतो, आपला सगळा वेगळेपणा तो संपवतो, द्वैत संपवतो, अद्वैत होऊन राहतो. सद्गुरूशी अद्वैत, जो सद्गुरूशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. जो सद्गुरूंना शरण गेला, अद्वैत निरूपणाने सद्गुरू सारखं निरूपण करता करता हे ज्ञान त्याच्या ठिकाणी जाता जाता मूर्ता मूर्ता अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला, मग त्याला जबरदस्ती वेगळं केलं तरी तो होणार नाही. तो आपलं संपूर्ण वेगळेपण संपवून टाकतो आणि सद्गुरूंचाच होऊन राहतो. म्हणजे कसं, तर सद्गुरूंचे विचार तेच त्याचे विचार होतात. सद्गुरू एक विचार करतायत, हा वेगळा विचार करतायत, तो एकरूप नाही होऊ शकणार. नाही, पण सद्गुरू असंच आहे असं आहे, तेव्हा आम्ही समजतो अरे हा वेगळा आहे, हा एकरूपतेच्या मार्गाने नाही चालला, हा वेगळेपणाच्या मार्गाने चालला. नाही, पण असं नाही का सद्गुरू, तसं नाही का सद्गुरू, असं म्हणलं की झालं.
सद्गुरूंचे जे विचार आहेत तेच आपले विचार, सद्गुरूंचा संकल्प आहे तोच आपला संकल्प, असा ज्याचा संकल्प होतो, सद्गुरूचं कार्य हेच ज्याचं कार्य, सद्गुरूंचं जीवन हेच त्याचं जीवन, आणि सद्गुरू भक्तीसाठीच तो आपलं सर्व जीवन वाहून घेतो, तो सद्गुरूंच्या कार्यात समरस होतो, त्याचं वेगळं अस्तित्व, त्याचा वेगळा स्वार्थ, हे सर्व तो सद्गुरूंच्या कार्यात विरघळून टाकतो. अशा त्या भक्ताबद्दल सद्गुरूंच्या मनात अनुकंपा निर्माण होते. गीतेमध्ये जसं सांगितलं, अनुकंपा, कृपा, दया निर्माण होते, आणि सद्गुरू त्याच्यावर पूर्ण प्रसन्न होतो, आणि पूर्ण प्रसन्न झाले की त्याला पूर्ण कृपा आणि अनुग्रह करतात, त्याच्या हृदयात स्थानापन्न होतात. असं झालं असताना त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आणून देतात. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव शिष्य घेऊ शकत नाही, कोणीही तपश्चर्या करून त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊ शकत नाही वेगळेपणाने. तो अनुभव घेणारा म्हणजे तो अनुभव घेणारा झाला, आणि तो अनुभव वेगळा राहिला. सद्गुरूंशी एकरूप झाल्यानंतर मग सद्गुरू हे ब्रह्मस्वरूपच आहे, त्याच्यामुळे तो अनुभव तो आपोआप ब्रह्मस्वरूप झाला. गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरूंशी एकरूप झाला की तो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव त्याला आणून देतात. त्या ब्रह्मस्वरूपाच्या अनुभवाचा जो एकांत आहे, त्या अनुभवाचा एकांत की मी आणि सद्गुरू बस. महाराणी वर्णन केलं तो एकांत कसा, हरीच असे एकला, म्हणून महाराणी आमच्या वेगळ्या शब्दाची योजना केली. एकटा, आणि नाही तर म्हटलं असतं हरीच असे एकटा. हरी एकटा नाही, एकटेपणाचं दुःख होतं, एकटेपणाचा कंटाळा येतो, म्हणून त्यांनी सांगितलं की हरी कसं आहे, हरीच असे एकला, एकला आहे म्हणजे तो एकांतात आहे म्हणा. तो आणि भक्त, हरी आणि भक्त असे दोघं यांचा एकांत झाला. तेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या एकांतात तो रममाण असतो. म्हणजे एकांतात तो काय करतो, महाराज लिहिलंय, आपण बोले आपण ऐके. तो ते काय करतो त्या एकांतात, आपण स्वतः बोलतो. सद्गुरूंच्या फोटोच्या समोर तो स्वतः बोलत असतो, आणि आपण जे बोलतो ते स्वतःच ऐकतो. आपण बोले आपण ऐके, आणि ऐकल्यानंतर काय करतो, त्याला ते एवढं सुंदर वाटतं, वा काय बोललो म्हणतो. आपण बोले आपण ऐके, मान डोलवी स्वतः कौतुके. आणि त्याला कौतुक वाटतं, रे काय मी सुंदर सांगितलं, काय माझ्या ठिकाणी असा किती सुंदर विचारला. तो स्वतःच मान डोलतो. म्हणले हरीच असे एकला, तुझा भाव त्याला कसला. यालाच वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत असं म्हणतात. त्या एकांतात तो निरंतर रममाण असतो, आणि तो तेव्हा म्हणले जीव दशेतून पूर्णपणे मुक्त होतो. तो जीव नाही राहतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. याला मोक्षाचा एकांत असं म्हणतात, आणि हेच वैष्णवांचे गुह्य आहे, वैष्णवांचं गुह्य आहे, रहस्य आहे. आणि अशा मोक्षाच्या एकांतात म्हणजेच त्याला आमच्या महाराजांनी नाव दिलंय. मोक्षाचा एकांत कसा आहे हो, वैष्णवांचे गुह्य काय आहे, मोक्षाचा एकांत काय आहे, तर त्याला म्हणले पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप. त्याला म्हणतात पूर्ण आत्मज्ञानाचा अनुभव, त्याला पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप, आणि पूर्ण शांत आणि परमानंद स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये तो तल्लीन होतो, निमग्न होतो. म्हणून आमचं पद झालं त्यावेळेला, शांत शांत परमानंद श्री सद्गुरूपा. मोक्षाचा एकांत म्हणजे काय,
वैष्णवांचे गुह्य म्हणजे काय? एकदम शांत शांत, शांत शांत परमानंद श्री सद्गुरु रूपा, पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूपा. शांत शांत परमानंद असं सद्गुरु स्वरूप, पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूप, त्यालाच पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूप असं म्हणतात. आणि हीच अवस्था, यालाच मोक्ष म्हणतात, मोक्षाचा एकांत म्हणतात, आणि यालाच वैष्णवांचं गुह्य म्हणतात. अलक्षासी लक्ष करी मजसी धरी निज हृदयी, निज हृदयी मजसी धरी. तेव्हा म्हणले अलक्षाला लक्ष करतो, अलक निरंजन. तेव्हा हेच त्याचं वैकुंठ धाम आहे म्हणा. तो वैकुंठातही जात नाही, तो कुठे जातच नाही. निज धाम आपल्याच ठिकाणी तो राहतो, आणि तेच परब्रह्म स्वरूप हो, त्यालाच परब्रह्म स्वरूप असं म्हणतात. म्हणून म्हणतात वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. अनंतासी अंत पाहता नाही. आता अनंतासी अंत पाहता नाही म्हणजे काय? ज्या श्रीहरीला म्हणले त्याच्या स्वरूपाला अंत अंत नाही, पारावार नाही. किती आहे, केवढा आहे, काय सांगता येत नाही. तो किती आणि केवढा आहे त्याला लागूच पडत नाही, म्हणून त्याला अनंत असं म्हटलं. आता त्याच्या अनंत स्वरूपाला शोधायला जायचं कुठे? आणि शोधायचं म्हणजे त्याला आकार असला पाहिजे काहीतरी, तो कुठेतरी जागा असली पाहिजे, तिथे शोधणार ना. शोधायला जायचं म्हणजे काय? त्याला आकार असला पाहिजे, तो तर ओळखता येईल. कुठेतरी जागा, कुठेतरी जागेमध्ये असेल तो, तर त्याला शोधता येईल. आता जो कुठल्या जागाच, विशिष्ट जागाच नाही, सर्वच व्यापक अनंत म्हणजे सर्व व्यापून टाकलाय त्यांनी. अशा स्त्रीचा शोध कसा घेणार मला? आणि अत्यंत सीमित मर्यादित शक्ती असलेल्या मनुष्याला अशक्य आहे. अनंत म्हणजे अनंत याचाच अर्थ देशातीत, कालातीत, वस्तू अतीत. तिथे देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, तिथे काळही नाही, देशही नाही, सगळे गायब झाले. अहो कुठे हो देश? निर्गुण कोण देश को वासी, निर्गुण कोण देश को वासी. हा निर्गुण निराकार कुठल्या देशात राहतो? अरे त्या निर्गुण निराकार कुठल्या देशात राहत नाही. निर्गुण निराकारात सगळे देश राहतात. काय? निर्गुण निराकारामध्ये सगळे देश राहतात. आणि म्हणून तो कुठे आहे? तो देशातीत आहे, कालात. त्याच्या ठिकाणी गेलं, निर्गुण निराकारात गेल्यानंतर देश वगैरे सगळे गायब होतात. देश कुठे आहे? देश नाही. काळ कुठे आहे? किती वाजले काय सांगता येत नाही. काळ गायब होतो, वस्तू दिसत नाही, वस्तू गायब होतात. असं तो आहे. ते सांगता ब्लॅक होल, ब्लॅक होल मध्ये सगळं म्हणजे कुठल्याही गोष्टी सगळं गेलं की ब्रह्मांडाचे ब्रह्मांड तिथे गायब होतात. आणि ब्लॅक होल सुद्धा ज्याच्या ठिकाणी गायब होतो त्याला निर्गुण निराकार श्रीहरी, त्याला अनंत असं म्हणतात. अनंताशी अंत पाहता नाही. परंतु काही योगी लोक, योगी म्हणणारे लोक, ते काय करतात? ते म्हणले तो कुठे आहे ते धुंडायला जातात. ब्रह्मांड धुंडतात, ते धुंडायला फिरतात. ते योगी म्हणणारे लोक म्हणजे त्याच्या कालातीत स्वरूप, कालातीत स्वरूपाचा शोध घेतात. कालातीत, देशातीत, कशाने मर्यादा न होणारा. आणि म्हणून ते जे कृष्णमूर्ती, त्यांनी कुठली एक फिलॉसॉफी शोधून काढली, टाइमलेसनेस. टाइमलेसनेस म्हणजे कालातीत. त्यांनी फक्त कालातीतच म्हटलं, त्यांना तेवढंच सापडलं. पण अनंत म्हणजे अनंताशी अंत पाहता नाही.
अनंत म्हणजे कालातीत, देशातीत, वस्तुतीत, असं तीन आहे म्हणाले. तर त्यांनी आपल्या वेदांतातलं फक्त कालातीत घेतलं, कालातीत अवस्था. अरे पण देशातीत आणि वस्तुतीत अतीत अशी अवस्था आहे. परंतु म्हणाले असं टाइमलेसनेसचा जे अनुभव घ्यायला जातात ते म्हणजे संभ्रमित होतात, त्यांना कळतच नाही काय. आणि म्हणून श्रीहरीचे जे भक्त असतात ते आपल्या तो अनुभव आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घेतात. ते कुठे जात नाही ब्रह्मांडात. नाही ते ऍस्ट्रल ट्रॅव्हल असं म्हणतात, की ते आपल्या शरीरातून निघतात, प्राण काढतात, प्राण वर नेतात, टाळूतून ते प्राण काढतात बाहेर आणि मग ते सर्व ब्रह्मांडात जातात, सर्व ब्रह्मांडात फिरतात. अरे पण ब्रह्मांडात फिरतात म्हणजे देश आला, ब्रह्मांड हा देश आहे म्हणजे देशातीत झालाच नाही तो, कालातीत झाला, देशातीत झालाच नाही आणि वस्तुतीत झालाच नाही, कारण ब्रह्मांड म्हणजे वस्तू आहे. तेव्हा योगी लोक फक्त जास्तीत जास्त कालातीत होऊ शकतात, देशातीत आणि वस्तुतीत नाही होत. कारण ब्रह्मांड फिरायला ब्रह्मांड तर पाहिजे ना त्याच्याकडे, आणि फिरून परत येतात म्हणा. पण श्रीहरी भक्त म्हणले तो कुठे न जाता, कुठे न जाता तो अनुभव, ब्रह्मांडाचा अनुभव आपल्या ठिकाणी घेतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त मोठा अनुभव घेतात, कारण ते व्यापक होतात. श्रीहरी एवढे व्यापक होतात म्हणून ते कालातीत, देशातीत, वस्तू अतीत होतात आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते सद्गुरु कृपा झाली असताना त्यांना तो अनुभव येतो. कारण तोच म्हणले श्रीहरीचा खरा पत्ता आहे. श्रीहरी कुठे राहतो? निर्गुण कोण देश को वासी. निर्गुण कुठल्या देशात राहतो? तर भक्त सांगतील, भक्त श्रीहरीचा पत्ता खरंच सांगतो. ते म्हणले माझ्या ठिकाणी, माझ्या हृदयात तो आहे त्याचा पत्ता. तिथे श्रीहरी हमखास सापडतो आणि हेच वैष्णवांचं खरं गुह्य आहे. म्हणजे ते आपल्या हृदयात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते रममाण होतात आणि आत्मा आणि परमात्मा याच्यात काहीच भेद नाही. म्हणलं जो आत्मा आहे तोच व्यापक आहे. म्हणा तो आत्मा म्हणजे काय असं सूक्ष्म एवढाच आहे नाही, तोच एक आहे, सर्वकडे तोच आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या हृदयात खरा पत्ता लागतो श्रीहरीचा आणि ते कुठेही न जाता संपूर्ण ब्रह्मांडाचा पत्ता त्यांना लागतो. अशा अनेक ब्रह्मांडाचा पत्ता त्यांना लागतो. हेच म्हणले वैष्णवांचे खरे गुह्य आहे. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही. आता सांगतात एकनाथ महाराज, आदि मध्य अंत अवघा हरी एक. आदि मध्य आणि अंती अवघा हरी एक, एकच हरी आहे. एकाचे अनेक हरी करी, आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी. तेव्हा म्हणले काही बोलायचं झालं, काय बोलणार म्हणले त्या हरीच्या निर्गुण निराकार स्वरूपाबद्दल. निर्गुण निराकार स्वरूपाबद्दल तर काही बोलता येत नाही, म्हणजे बोलती बंद होते. अवधूताची मारी हाका, हाक ऐकुनी झाला मुका. हाका मारल्या परंतु हाक ऐकून तोच मुका झाला, मौन झाला. आणि त्या मौनातच तो राहिला. त्या मौनातच निर्गुणाचा अनुभव आला. तेव्हा निर्गुण निराकाराचा अनुभव म्हणजे मौन. तिथे हाक मारला तरी तो मौन होतो. सगुणाच्या आधी मध्य आणि शेवटी हरीच आहे. म्हणून सगुण स्वरूप म्हणजे सृष्टी रूपाने नटलेला श्रीहरी. श्रीहरीचं सगुण स्वरूप म्हणजे काय? या सर्व सृष्टी रूपाने तो नटलेला आहे म्हणा श्रीहरी. आणि हा श्रीहरी सुद्धा व्यापक आहे. सृष्टी रूपाने जो नटलेला आहे तो व्यापक आहे.
आणि भक्तिभावाने मात्र त्याला भेटता येतं. भक्तिभावाने, दुसऱ्या कशाने त्याला भेटता येते, भक्तिभावाने त्याला भेटता येतं. म्हणून परमानंद स्वामींनी एक पद लिहिलंय, त्याच्यामध्ये त्याने देवाला कसं भेटायचं, अशा निर्गुण निराकार आणि सगुण साकार दोन्ही स्वरूप असलेल्या देवाला कसं भेटायचं याचं त्यांनी युक्ती सांगितली. मग कसं भेटतो. देवा तुझी माझी भेट ही प्रेमाची, नित नाविन्याची आनंदाची. देवा तुझी माझी भेट, याला एकांत म्हणतात. मोक्षाचा एकांत हे गुह्य आहे. वैष्णवांचं गुह्य मोक्षाचा एकांत काय हो. एकांतात तो काय म्हणतो भक्त, देवा तुझी माझी भेट ही प्रेमाची. हे एकांतात त्यांची भेट आहे म्हणलं. सद्गुरू आणि भक्त यांची एकांतातली भेट आहे. देवा तुझी माझी भेट ही प्रेमाची, नित नाविन्याची आनंदाची. आणि हे नित्य नवीन आहे म्हणा. असा कंटाळ नाही येणार. काय रोज रोज भेटायचं, काय रोज रोज बोलायचं, असा कंटाळ नाही येणार. नित नाविन्याची आनंदाची. आता किरणमुळे ते म्हणाले, फोन केला मगाशी त्याने, म्हणले सद्गुरू तुमच्याशी बोलणं झालं नाही त्याच्यामुळे मी फोन केला म्हटलं. म्हणजे बोलून त्यांनी भेट घेतली. आणि नित नाविन्याची, त्याच्यात जे प्रगट झालं ते नित नाविन्य, हे नाविन्यच प्रगट झालं म्हणा. आणि नित नाविन्य तर आनंद आहे म्हणा. त्याच्यामुळे ही भेट नित नाविन्याची आणि आनंदाची. सृष्टी रूपाने तू सुंदर नटावे. आता पत्ता सांगतात एक एक. देवाला कसं भेटायचं आणि कुठे भेटायचं, एक एक पत्ता सांगतायत. काय, सृष्टी रूपाने तू सुंदर नटावे. ही जी सृष्टी रूपाने तो असा सुंदर नटीला आहे. सूर्य सकाळी पहाटे काय उगवतो, कोवळं कोवळं ऊन असतं, काळोख थोडा थोडा सरत असतो, आणि प्रकाश पिटे अंधाराचे जाळे, दिसे मोकळे आकाश. असा तो सृष्टी रूपाने समुद्र आहे, नद्या आहे, वृक्ष आहे, पक्षी आहे, मनुष्य प्राणी आहे, सगळे असा सुंदर रूपाने तो नटतो. मग त्याला भेटायचं कसं, मोक्षाचा एकांत. तुझ मी भेटावे दृष्टीने या. सोपं आहे म्हणले. सृष्टी रूपाने जो परमात्मा आहे, आधी सृष्टी रूपाने परमात्मा हे कळलं पाहिजे आणि त्याची भेट घेता येईल. तुझ मी भेटावे दृष्टीने या. मग मी दृष्टी अशी फिरवली की तू मला निसर्गाच्या रूपाने, सृष्टीच्या रूपाने तोच देतो, त्याची मी भेट घेतो. स्फुरोनिया नाद तुची साकारावे. आता बाहेरून आत आलो, आपल्या शरीरामध्ये आलो, तर शरीरामध्ये काय आहे म्हणले, नाद आहे. आपण बोलतो म्हणजे काय, नाद आहे. आपण पटकन बोलतो, लोकांना असं वाटतं हे सहज आहे, आपण बोलतो ना, काय अरे इकडे, अहो इकडे या, अहो असं करा, टमका करा. अरे पण हा नाद तुझ्या ठिकाणी येतो कसा हे काही तू बघितलंय का म्हणलं. तुझ्या ठिकाणी हा नाद येतो कसा, तो नाद आतून फुटतो वाणीतून. ती वाणी जी आहे म्हणाले, त्या वाणीतून नाद स्फुरतो. स्फुरोनिया नाद तुची साकारावे. परंतु तो नाद आहे, आपण जे बोलतो तो नाद आहे, तो परमेश्वराचा नाद आहे, परमात्म्याचा नाद आहे, हे कोणाला कळतच नाही म्हणे. कारण याला नाद लागला तो संसाराचा नाद लागल्यामुळे त्याला तो बोलत असतो, नाद ऐकत असतो, तरी त्याला जो परमात्म्याचा नाद आहे असं कळत नाही. स्फुरोनिया नाद तुची साकारावे. मग त्या परमात्म्याला भेटायचं होतं. तुझ मी भेटावे श्रवणाने,
कानामध्ये तो नाद श्रवण होतो. कोणीतरी आपला हाक मारतो, अहो इकडे या, असं म्हटलं की अरे कोणीतरी नाद स्फुरला कोणाच्या ठिकाणी, आणि मी त्या श्रवण केला नाद, वा, आणि मी देवाला भेटलो. काय होनी पवन तू नित्य विहरावे, बाहेरही हवा, बाहेरही वायू आहे आणि आपल्या आत पण वायू आहे, प्राणवायू आहे. प्राण अपान वा समान उदान व्यान इतके 5 वायू आहे म्हणा. मग मी तुला होनी पवन तू नित्य विहरावे, माझ्या ठिकाणी तू फिरत असतो, म्हणजे विहार करत असतो. प्राण अपान समान उदान आणि व्यान या रूपाने तू फिरत असतो. मग मी तुला कसा भेटू, तिथे मी तुझी भेट कशी घेऊ? तुझं मी भेटावे श्वासातून. अरे कसं भेटायचं म्हणले, श्वास आत घेतो बाहेर टाकतो, हा त्याच्यात भेट घ्यायची. बघायचं श्वास आत आला, वा वा, बाहेर गेला, तू टाकला का बाहेर, नाकदाब म्हणे तुला कळेल. तुझ्यामुळे नाहीये, हे सहज आहे. सहज आहे म्हणजे परमात्म्याच्या शक्तीने आहे. तशा त्या तू पवन होऊन आला, तुला मी श्वासामधून भेटतो म्हणा. मग सर्व रूपाने तूच साकारला, सर्व ही रूपाने तुची साकारावे, सर्व ही रूपाने तुची साकारावे. असं कुठलं रूप नाहीच आहे म्हणलं की जे तुझं रूप नाहीये, तूच साकार झालाय सर्व रूपाने. मग तुला कसं भेटायचं? अंतरी भेटावे जाणीवेने, ही जाणीव नेहमी आपल्या हृदयात ठेवावी. कुठलाही आकार दिसला की तो परमात्माच तो आहे ना, तो साकार झालेला आहे, त्याचा हा आकार आहे, अशी जाणीव आत ठेवावी, म्हणजे त्याची भेट होईल. भक्तांचा हा देव नित्यची नूतन, भक्तांचा हा देव नित्यची नूतन, म्हणजे रोज तो बघतो, तो रोज नवीन आकार, नवीन लोक, नवीन गोष्टी, सगळं नवीन नवीन दिसत असत. भक्तांचा हा देव नित्यची नूतन, परमानंदोन भेटी घ्यावी. आणि नित्य नूतन असल्यामुळे त्या आनंदाने त्याची भेट घ्यावी असं सांगतात. की कशी भेट त्याची घ्यायची आणि भक्त कसा भेट घेतो, तेव्हा म्हणले सगुणात म्हणले मायेच्या अधीन झाला तो श्रीहरी. तो एकमेव असून एकमेव अद्वितीय, दुसरं नाही काय, एकमेव अद्वितीय असून तो माया निर्माण झाली, चैतन्य निर्माण, शक्ती निर्माण झाली, आणि तो हरी अनेक रूपाने प्रगट झाला. ते चैतन्याची अनेक रूप झाली, त्या चैतन्याने अनेक रूप घेतले, म्हणून त्या अनेक रूपाने तो श्रीहरी प्रकट झाला. तरी म्हणले त्याचं एकत्व नष्ट झालं नाही, तो एकच आहे, तो एकलाच आहे असं महाराज सांगतात. जसं म्हणाले सागराच्या पाण्यामध्ये हजारो कुंभ तुम्ही ठेवले भरून, सागराच्या पाण्यानेच तो कुंभ भरला आणि सागरातच ठेवला. हजारो लाखो कुंभ ठेवले, तरी सर्व कुंभाच्या आत आणि बाहेर एका जळाशिवाय दुसरं काही नाही. कुंभाच्या आत बघितलं तरी समुद्राचं जळ, बाहेर बघितलं तरी समुद्राचं जळ. तसं म्हणले सृष्टीच्या आत आणि बाहेर श्रीहरीशिवाय दुसरं काही नाही. सृष्टीच्या आत म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या हृदयात, प्रत्येक प्राण्यात मात्राच्या हृदयात, प्रत्येक अणु रेणूच्या आत तोच आहे म्हणा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जसं म्हणले कुंभाच्या मुळे सागराचं अस्तित्व भंग होत नाही, सागर तो भंग होत नाही. सागरात कुंभ आले ठेवले म्हणजे सागर दुभंगत नाही, सागर भंग पावत नाही. सागर हा एक संध राहतो, तसे अनेक मनुष्य प्राणी आले, अनेक गोष्टी या सृष्टीमध्ये आल्या, तरी भगवान हा
एक संतच आहे, तो दुसरा नाही. म्हणून भगवान म्हणतात एकोहम बहुश्याम, मी एकच आहे म्हणत. ते अनेक रूपाने प्रगट झालं आणि अनेक रूपाने प्रगट झालं तरी मी एकच आहे. तेव्हा ज्यांनी आपल्या हृदयामध्ये मग सगळीकडे तोच आहे, तर मग जवळची जागा कुठे आहे म्हणत. अगदी जवळची जागा म्हणजे आपल्या हृदयात. म्हणून हृदयात आत्मरूपाने त्या श्रीचा अनुभव घेतला. त्या वैष्णव भक्तांना म्हणले अनेक रूपाने प्रगट झालेल्या व्यापक अनंत श्रीचा अनुभव सहज आला. आत्मा कारण आत्मा हा व्यापकच आहे म्हणा. आत्मा म्हणजे काय अशी वस्तू नाही, त्या व्यापक आहे. जेवढा तो आपल्या हृदयात भरला तेवढा त्याला आत्मा म्हणतो. पण म्हणून तो संपूर्ण व्यापकच आहे, एकसंध आहे, त्याला अनंत म्हटलं. म्हणून जसं आपल्या म्हणतात शीतावरून भाताची परीक्षा, भात शिजलाय की नाही असं ते गृहिणी म्हणजे बघते, एक शीत काढते आणि त्याला दाबून बघतेस आणि तिला कळतं रे हो शीत शिजलाय. एक भाजीचं एक असा तुकडा काढून बघते, असं दाबून बघते, तिला कळतं शिजलं, संपूर्ण भात शिजलाय. सुज्ञ गृहिणी असते ती, संपूर्ण भात हे करून बघत नाही. परंतु म्हणाले योगी लोकांचं उलट आहे. म्हणजे त्याच्या जवळ हृदयात तो श्रीहरी आहे, तर सर्व व्यापक परमात्म्याचा शोध घ्यायला जातो. कुठे कुठे, या ब्रह्मांडात त्या ब्रह्मांडात, सर्व ब्रह्मांडात फिरतात म्हणलं. पण त्यांना व्यापक परमात्म्याचा पत्ता लागत नाही. कारण फिरतात म्हणजे कशामध्ये तरी फिरतात, कशामध्ये फिरतात म्हणजे त्यांच्यापेक्षा पलीकडे ते आहे, म्हणून त्यांना पत्ता लागत नाही. पण भक्त आपल्या हृदयात सद्गुरु रूपाने असलेल्या आत्म्याचा शोध घेतात. आणि म्हणून आत्मा परमात्मा एकसंध असल्यामुळे त्यांना म्हणाले आपल्या व्यापक परमात्म्याचा अनुभव सहज येतो. ज्याने आत्म्याला जाणलं त्याला व्यापक परमात्म्याचा अनुभव आला आणि तो आज्ञाप्रमाणे सर्व व्यापक झाला. आणि तो अनंत सर्व व्यापक श्री कसा आहे हे सद्गुरू आपल्या शिष्यांना त्यांच्या हृदयात बसतात आणि ज्ञानाचा प्रकाश करतात आणि त्या ज्ञाना प्रकाशाने दाखवून देतात आणि त्या श्रीशी एकरूप करून ठेवतात. भक्ताला एकरूप होता येत नाही, त्याला आपल्या हिमतीवर असं एकरूप करता येत नाही. ते शेवटचं जी गोष्ट असते एकरूप करण्याची, ते सद्गुरूच करतात. आणि आपल्या सगुण स्वरूपातून निर्गुण आत्मस्वरूपाचा अनुभव ते आणून देतात. तेव्हा नदी सागर रूप होऊ शकत नाही, सागरापर्यंत येऊ शकते. नदी सागरापर्यंत येऊ शकते, पण सागराच्या जवळ आल्याबरोबर सागर एकदम झेपावतो आणि तिला आपल्या एकरूप करून घेतो. सागर एकरूप करून घेतो, त्या नदीला आपल्या सामावून घेतो. तसं सद्गुरू तो भक्त त्यांच्याशी एकरूप होऊ शकत नाही, तिथपर्यंत येतो. मग सद्गुरू त्याला प्रसन्न होऊन कृपा करून त्याला आपल्यात सामावून घेतात, आपल्यात एकरूप करून घेतात आणि मग त्याला त्या सर्व व्यापक स्वरूपाचा अथांगपणाचा अनुभव सहजपणे येतो. आणि म्हणून असा अनुभव कोणी घेतला तर म्हणले सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे शिष्य, परम प्रिय सत्शिष्य एकनाथ महाराज यांना नावाप्रमाणे त्यांनी एक नाथ, त्यांना एकच नाथ होता. कोण? सद्गुरू. अनेक नाथ नव्हते. नाही हाही नाथ आहे, तोही नाथ आहे, हे सद्गुरू आहे, तेही सद्गुरू आहे, त्यांचेही सद्गुरू ते आहे, त्यांचे सद्गुरू, प्रत्येकाला सद्गुरू आहे. तुम्ही असं कसं म्हणतात? तुम्ही आमचे सद्गुरू आहे, बरोबर आहे, पण प्रत्येकाला सद्गुरू आहे. तेव्हा म्हणले त्याला एकनाथ म्हणत नाही, त्याला अनेक नाथ म्हणतात, अनेक नाथ. तेव्हा एकनाथांचा भाव काय की माझा एकच नाथ आहे, कोण? जनार्दन स्वामी. आणि म्हणून त्याला नावाप्रमाणे एकरूप करून घेतलं असं सांगतात. म्हणून या अभंगात सांगितलंय
जे जे दिसे दृष्टी ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तया विण ठाव रीता कोठे, वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंतासी अंत पाहताना पाहतानाही, आदि मध्य अंत अवघा हरी एक, आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी, एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही, एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही, एका जनार्दनी ऐसे के, एका जनार्दनी ऐसे केले. श्री गुरुदेव दत्त.